नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शहाजी वाघमारे इयत्ता 7वीच्या मराठी बालभारती पुस्तकातील एक पाठ आपणासाठी अध्यापन करणार आहे। मुलांनो, या चित्रामध्ये आपणास वेगवेगळ्या प्रकारची भांडी दिसत आहे। म्हणजे ही भांड्याची दुनिया आहे आणि म्हणून आज आपण भांड्याच्या दुनियेची सफर करूया। म्हणजे भांड्याच्या दुनियेत हा पाठ अभ्यास होईल। भांडी हा मानवाच्या जीवनातील दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे। धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादींसाठी भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे। माणसांची गरज व त्या काळात उपलब्ध साधन सामग्री यानुसार भांडी तयार होत गेली, किंबहुना होत आहे। भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा हा प्रवास भांडी स्वतः मुलांना इथं सांगत आहे। मुलांनो, इथं भांडी स्वतः आपला इतिहास मुलांना सांगत आहेत। ते म्हणतायत की भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे। अविभाज्य म्हणजे वेगळे करता येणार नाही असा। माणसाचं मुळात जीवन जसा माणूस प्रगत होत गेला तसतसं त्याला अनेक गोष्टींची समस्या जाणवू लागली, अनेक गोष्टीची गरज त्याला भासू लागली। त्यातूनच भांड्याची निर्मिती झाली। मग धान्य साठवण्यासाठी असो, अन्न शिजवण्यासाठी असो, अन्न सेवन करण्यासाठी असो, तो अगदी अनादी काळापासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरत आलेला आहे। आणि त्या काळामध्ये जशी गरज पडली तशी त्या काळामध्ये त्यानं त्या भांड्यांमध्ये बदलसुद्धा केलेला आहे। हा जो त्यांचा भांड्यांच्या बदलांचा जो प्रवास आहे, इतिहास आहे प्रवासाचा, तो इतिहास इथं स्वतः भांडी मुलांना सांगत आहे। मुलांनो, आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले। तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती। आतुरतेने वाट पाहणे वाक्प्रचार आहे। आतुरतेने वाट पाहणे म्हणजे उत्सुकतेने वाट पाहणे। आता काय, मुलांची नुसती धमाल 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 म्हणजे मौज मस्ती, मज्जा गंमत, आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा, ठरलेला असायचा। निश्चित असणे म्हणजे ठरलेला असणे। म्हणजे आजोळी गेल्यानंतर अरुण आणि आदिती आणि त्यांच्या मामांची मुलं यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा। कोणता कार्यक्रम असायचा? आंबे खाणे, कलिंगड खाणे, ऊस खाणे। इथं पहा, चित्रामध्ये कलिंगड खात असलेला मुलगा दाखवलेला आहे पहा। दुसऱ्या चित्रामध्ये मुलं ऊस खात आहेत पहा। त्याचबरोबर इथं विहिरीमध्ये तिसऱ्या चित्रामध्ये मुलं पोहत असताना, पोहण्याचा आनंद लुटत असताना आपणाला इथं दिसत आहेत पहा। म्हणजे अशा प्रकारचा खेळ, अशा प्रकारचे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम निश्चित असायचे। उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही। दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची, परंतु आजी ऊन असल्यानंतर उन्हामुळं या मुलांना घराबाहेर जाऊ देत नसायची आणि त्याच्यामुळं मुलं घरातच काही ना काही खेळ खेळत असायची। अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती। माधववर राज्य होते। आदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली। कोठीची खोली म्हणजे धान्य साठवण्याची खोली। कोठीच्या खोलीत लपायला गेली तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले। जाते पूर्वीच्या काळचे दळण दळण्याचे साधन। पूर्वी अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामधील घरामध्ये
हे जातं असतं पहा, दगडाचं असतं ते, त्याच्यामध्ये पूर्वी दळण दळायचे म्हणून ते जात्याकडे तिने पाहिले. तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते. हे काय आहे असे पुटपुट तिनं आपल्या भावंडांना कोठीच्या खोलीत बोलावले. पुटपुटणे म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलणे. ते तोंडातल्या तोंडात बोलली, पुटपुटली. तिला आश्चर्य वाटलं, तिला काही कळेना आणि म्हणून तिनं आपल्या भावंडांना, भावांना, बहिणींना बोलावले. कुठं बोलावलं? कोठीच्या खोलीत बोलावले आणि जाते दाखवले. त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले. जात्याने सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले. स्मित हास्य करणे म्हणजे गालातल्या गालात हसणे. ते जातं गालातल्या गालात हसू लागलं. जाते म्हणाले, काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जातं. अरुण म्हणाला, तू इथं काय करतो? जाते म्हणाले, काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय, माझे नवे मित्र, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. आदिती म्हणाली, तुझे मित्र, सगळे सोयरे कोणते? आम्हाला नाही समजलं. जाते म्हणाले, तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल. ज्या वेळेला त्या मुलांनी आदितीनं प्रश्न केला की तुझे सगळे सोयरे मित्र कोण, की जे स्वयंपाकघरात विराजमान झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत, कोण आहे ते आम्हाला सांग. त्यावेळेला जातं म्हणालं की आमच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही का. त्यावेळेला जातं भांड्यांना उद्देशून काय बोललं पहा. जाते कोठीतल्या इतर भांड्यांना उद्देशून म्हणाले, संबोधून म्हणाले. काय म्हणाले? सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती. आपण या मुलांना आपला जन्म, विकास, आपला इतिहास आणि आपल्यामध्ये जो बदल होत गेला त्या बदलाबद्दलची माहिती यांना सांगूया का, असं जात्याने त्या कोठीतल्या भांड्यांना उद्देशून म्हणालं जातं. कोठीतील जुन्या प्रकारची सर्व भांडी माना डोलवतात आणि मग त्या कोठीतल्या सगळ्या भांड्यांनी काय केलं? मान डोलावली. मान डोलावणे म्हणजे संमती देणे, होकार. जाते दगडी पाटा म्हणाला, थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी, पसरट ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली. इथं पहा, चित्रामध्ये तुम्हाला दगडी पाटा दिसतोय. तो दगडी पाटा इतर भांड्यांना म्हणाला की मी सांगतो आणि त्यानं आपला इतिहास सांगायला सुरुवात केली. त्या मुलांना त्याने सांगितलं की मानवाची जशी प्रगती झाली जसा मानव शेती करू लागला आणि तो स्थिर झाला, तसं त्याला अनेक प्रकारच्या भांड्यांची गरज पडू लागली. मग ते अन्न शिजवण्यासाठी असेल, अन्न साठवण्यासाठी असेल, त्याला गरज पडू लागली, आवश्यकता भासली. आणि मग त्या गरजेपोटी, आवश्यकतेपोटी त्यानं अनेक भांडी निर्माण केली. मग त्याच्यामध्ये कोणती भांडी? मातीपासून त्यानं पहिल्यांदा भांडी निर्माण केली. पहा, पहिल्यांदा मातीची भांडी आली, दगडाची आणि मातीची, मडकी, पसरट ताटल्या, वाडगे, त्याच्यानंतर पराती, रांजण, घडे अशी नित्योपयोगी म्हणजे नेहमी उपयोगात पडणारी भांडी त्यानं निर्माण केली. माधव म्हणाला, अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो, पण काय रे, माणसाने फक्त मातीचीच भांडी बनवली का?
माधवनं असा दगडी पाट्याला प्रश्न केला. आणि मग सुरई म्हणाली. सुरई म्हणजे निमुळता उंच गळा असलेलं धातूचं वा मातीचं भांडं, त्याला सुरई म्हटलं जातं. पहा, पाणी साठवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये याचा उपयोग करतात पहा, त्याला सुरई म्हटलं जातं. तर ती सुरई काय म्हणाली बघा, नाही तसं नाही, मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी, लाकडी, तांबड्याची भांडी मानवानं तयार केली. म्हणजे मातीच्या भांड्याबरोबर माणसानं पहा दगडाची भांडी, लाकडाची भांडी, तांबड्याची भांडी माणसानं तयार केली. पहा, तुम्हाला माहीत असेल आपल्या घरामध्ये लाकडाची काटवट असते पहा. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी मुसळसुद्धा लाकडाचं असायचं पहा, धान्य कुटण्यासाठी. त्याच्यानंतर दगडी पाटा तुम्ही आताच पाहिला. त्याच्यानंतर उखळ असतं दगडाचं पहा आपल्या घरामध्ये, आहे ना, वरवंटा पाटा असतो. आणि तांबड्याची सुद्धा भांडी पूर्वी मानव बनवायचा पहा. तांबड्याची भांडी तुम्हाला माहीत असतील का, तांबड्याच्या याच्यामध्ये पूर्वी कोळी लोक पखाल ज्याला म्हटलं जातं पहा, त्या पखालीतून पाणी ते नदीवरून किंवा विहिरीवरून भरून आणायचे आणि सगळ्या गावाला वाटायचे. तर ते पखाल चांबड्याची बनवली जाते, मोठ चांबड्याची बनवली जाते पहा. शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी पूर्वी मोठेचा वापर करायचा. तर अशी चांबड्याची भांडी ही मानवानं तयार केली होती पहा. तुम्ही चांबडी बुधले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का, असा सुरईनं माधवला प्रश्न केला. चांबडी बुधले म्हणजे चांबड्यापासून बनवलेलं बुधलं, म्हणजे तेल, मशाल, पूर्वी मशाले असायच्या पहा, त्या मशालीवर तेल ओतण्यासाठी बुधलं असायचं पूर्वीच्या काळी, त्याला बुधले म्हटलं जातं. वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे म्हणजे तुंबेचा अर्थ आहे भोपळ्याचा गर काढून, त्याच्या आतला गर काढून बनवलेलं जो पोकळ पसरट जे गोल भांडं असतं ना भोपळ्यापासून बनवलेलं, त्याला तुंबा म्हटलं जातं, तुंबे म्हटलं जातं. आणि मग हे तुंबे, हे बुधले सुरई म्हणते तुम्ही पाहिलंय का. सुरईच्या प्रश्नानंतर मंदा म्हणाली, हो, मी आंतरजालावर अशा भांड्यांची खूप चित्र पाहिली आहेत. आंतरजालावर म्हणजे नेटवर, इंटरनेटवर खूप चित्र पाहिली आहेत असं मंदा म्हणते. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात हेही वाचलं आहे. खलबत्ता म्हणाला, मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काटवट पहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. मुलांनो, आपणाला माहीत असेल की ग्रामीण भागामध्ये आजसुद्धा या काटवटीचा वापर भाकरी थापण्यासाठी केला जातो पहा. अतिशय सुंदर असा आकार लाकडाला दिलेला असतो, मोठ्या परातीसारखा आकार तिचा असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचं पीठ मळण्यासाठी, भाकरी बनवण्यासाठी तिचा उपयोग आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये केलेला असतो. आणि ही काठवट ही लाकडापासून बनवलेली असते असं खलबत्ता सांगतो आहे. सुरई काठवट म्हणाली, अगं मंदा, तुला आठवतं का, तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धणे असं काही कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. पाटा, वरवंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उकळीमध्ये कोण पदार्थ कुठत बसतंय, लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या, मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्याचं पीठ दळायच्या. धान्य पाखडायला सूप असायचं. म्हणजे पहा मित्रांनो, काटवटीनं मंदाला सांगितलं की मंदाची आजी पूर्वी मिक्सरला खूप घाबरायची.
की पाटा वरवंटा किंवा उखळ मुसळ खलबत्ता याच्यावरती जे काही काम असायचं, घरातलं काम असायचं ती करायची. कारण मित्रांनो, मिक्सरची तिला भीती वाटत असायची. परंतु अलीकडच्या काळामध्ये पहा, मिक्सर आला, मिक्सरनं पाटा वरवंटा उखळ मुसळ यांची जागा घेतली आणि माणसानंही मिक्सरला स्वीकारलं. कारण का? कारण मिक्सरमुळे आपला वेळ वाचतोय, श्रम वाचत आहे. लागला मिक्सर लावला की एका मिनिटामध्ये सगळं काही आपल्याला बारीक करून घेता येतं. आता पूर्वीच्या काळी काय होतं, पूर्वीच्या काळी पिठाच्या मसाल्याच्या गिरणी नव्हत्या आणि त्याच्यामुळं घरातील स्त्री गृहिणी जात्यावर धान्याचं पीठ दळायची, धान्य पाखडायला सूप असायचं. परंतु अलीकडच्या काळामध्ये मिक्सर आला आणि मिक्सरमुळे एका झटक्यात सगळी कामं व्हायला लागली. असं जात्यानं मिक्सरचं महत्त्व इथं सांगितलं. मंदा म्हणाली, हे सगळं खरं आहे, पण आज ही सर्व कामं करायला वेळ कोणाकडे आहे? जाते म्हणाले, मातीच्या व लाकडाच्या भांड्यांपाठोपाठ माणसानं तांब, लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला. पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती म्हणजे भांड्यांची परंपरा अधिक प्रगल्भ, अधिक विकसित आणि विकसित होत गेली, विस्तृत होत गेली. प्रगल्भ म्हणजे विस्तृत, विकसित त्याचा अर्थ होऊ शकतो. विकसित प्रगल्भ होत गेली, विस्तृत होत गेली बरं का. अरुण म्हणाला, म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचं आहे का? पण जाते भाऊ, आम्ही लोखंड आणि तांब या धातूंच्या भांड्यांबरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहेत. मित्रांनो, ज्यावेळेला जात्यानं सांगितलं की मातीच्या आणि लाकडाच्या भांड्यानंतर त्या भांड्यापाठोपाठ माणसानं अनेक नवीन धातूंचा शोध लावला आणि धातूंचा शोध लावल्याबरोबर मग त्याच्यामध्ये तांब आहे, लोखंड आहे, या धातूंचा शोध लावला आणि त्याची भांडीसुद्धा त्यानं बनवली, त्याचा वापर त्यानं करू लागला. या धातूंच्या शोधामुळं काय झालं, वेगवेगळ्या प्रकारची भांडी निर्माण झाली. म्हणजे भांड्यांची जी संस्कृती आहे, भांड्यांची जी परंपरा होती ती अधिक विकसित होत गेली. आणि मग अरुण जात्याचं हे म्हणणं ऐकल्यानंतर अरुण म्हणतोय की तुला हे म्हणायचं आहे का की बाबा भांडी बनवण्यासाठी आम्ही फक्त या धातूंचा उपयोग केला? पण तो म्हणतोय की जाते भाऊ, खरं तर म्हणजे लोखंड आणि तांब या धातूंच्या भांड्याबरोबर आम्ही चांदीची सुद्धा भांडी पाहिली आहेत. म्हणजे चांदीची भांडी सुद्धा माणसानं निर्माण केली आहे असं अरुणला येथे सांगायच्या. यावर जाते म्हणाले, पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारं, खिडक्या, मोठे दरवाजे यांसारख्या लोखंडांपासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई, तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिलं आहे. तांब आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी, शिस या धातूंचाही वापर सुरू झाला. धातूंच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनू लागल्या. तांब आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू, पितळ, कांसे यांपासून भांडी बनवली जाऊ लागली. इथं पहा चित्रामध्ये, तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये लोखंडी कॉट दिसतोय पहा, त्याच्यानंतर लोखंडी कपाट दिसतंय, कढई दिसते लोखंडी, त्याच्यानंतर गेट दिसतंय पहा, दरवाजा दिसतोय पहा लोखंडाचा. म्हणजे लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर लोखंडी कढई असेल, तवा असेल किंवा इतर लोखंडाची भांडी असतील पहा, तेही आपण पाहिलेले आहेत. परंतु त्याच्यानंतर पहा, तांबा आणि लोखंड या धातूंच्या जोडीला तांब्याची भांडी तांब्याची भांडी आहेत, लोखंडाची भांडं आहेत.
याच्या जोडीला चांदी शिस या धातूंचाही वापर सुरू झाला. आपण चांदीची भांडी पहिल्या स्लाईडमध्ये पाहिली पहा, यांचाही उपयोग सुरू झाला. काचेची भांडी तयार झाली पहा, काचेपासून भांडी बनू लागली पहा. तांब आणि चांदीला पर्याय म्हणून, तांब आणि चांदी महाग आहे आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून काय झालं, संमिश्र धातू पाहिजे आहे. त्याच्यानंतर पितळ, कांसे हे वेगवेगळ्या प्रकारचे धातूंची नावं आहेत. यापासून भांडी बनवली जाऊ लागली. म्हणजे तांब महाग आहे, चांदी महाग आहे म्हणून त्याला पर्याय म्हणून वेगवेगळ्या संमिश्र धातूपासून, पितळेपासून, कासेपासून भांडी बनवायला सुरुवात झाली. म्हणजे हा इतिहास बदलत गेला पहा धातूपासून भांडी बनवण्याचा. त्यावर प्रशांत म्हणाला, मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? हाही एक प्रकारचा अलीकडच्या काळामध्ये निघालेला धातू आहे पहा स्टेनलेस स्टील. प्रशांत म्हणतोय की स्टेनलेस स्टीलपासून भांडी वापरात कधी आली. यानंतर सुरई काय म्हणते पहा. सुरई म्हणते, पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियम, हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली. ॲल्युमिनियम, हिंडालियम, स्टेनलेस स्टील हे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत. त्या धातूपासून ही भांडी बनवायला सुरुवात झाली. म्हणजे पुन्हा एकदा भांड्यांच्या दुनियेमध्ये बदल झाला. भांड्याचा जो इतिहास आहे, भांड्याची जी संस्कृती आहे ती प्रगत झाली, प्रगल्भ झाली, विकसित झाली. कारण पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा आता ॲल्युमिनियम, हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतलेली होती. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात. मुलांनो, तुम्हाला माहीत असेल आपल्या प्रत्येक घराघरामध्ये आता स्टीलची भांडी आपल्याला पाहायला मिळतात पहा. त्यावर जाते म्हणाले, पूर्वी आंघोळीसाठी घंगाळं, पाणी तापवायला बंब, इथं चित्रामध्ये दाखवलेला आहे पहा. पाणी तापवण्यासाठी जो बंब असतो तो बंब, पुन्हा खाली घंगाळं दाखवलेला आहे पहा. पातेले दाखवलेले आहेत पहा. इथे पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, इथं पहा कळशी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर हांडा असायचा. इथं वरच्या चित्रामध्ये पितळेचे 2 हांडे आहेत. इथं खालच्या चित्रामध्ये कळशीच्या खाली पहा कळशी हांड्यावर ठेवलेली आहे पहा. तो हांडा असायचा. म्हणजे हांड्याची निर्मिती झालेली होती. पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बाटल्या टब दिसतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र सर्रासपणे प्रत्येक घराघरामध्ये प्लॅस्टिकची भांडी आपल्याला दिसते. प्लॅस्टिकची बाटली दिसते, प्लॅस्टिकचा टब दिसते. त्यावर आरोग्य म्हणाला, काय रे जाते भाऊ, जेवणाच्या पंक्तीत ताक म्हणून केळीची पानं, पत्रावळी तसेच वाट्यांसाठी फ्लोर असायची. जेवणाच्या पंक्तीमध्ये पूर्वी ताट म्हणून काय वापरत असायचे? पूर्वी खरं ताट कुठं होतं? लेखा कुठं होता? पराती कुठं होत्या? तर पूर्वी काय, केळीची पानं, पत्रावळी, वाट्यांसाठी फ्लोर आणि हात धुण्यासाठी कष्ट वापरलं जायचं. एक प्रकारचं भांड तर ते हात धुण्यासाठी वापरलं जायचं. त्याच्यामध्ये हात धुतला जायचा. तर अशा प्रकारे भांड्यांच्या दुनियेमध्ये बदल होत गेला. भांड्यांचा विकास होत गेला. वेगवेगळ्या प्रकारचे धातूंचा जसा जसा शोध लागला तसे भांड्यांची सुद्धा प्रगती होत गेली. भांडेही विकसित होत गेली असं इथं सांगितलेलं आहे. जाते म्हणाले, अरुण, तुला बरंच माहीत आहे की गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी, ताकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा, तुपाची बुधली, बुडकुली, पोगराळी, पळी, तसराळी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. इथं पहा आपल्या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. चरवी आहे, पळी आहे, त्याच्यानंतर तवली आहे, त्याच्यानंतर पुन्हा खाली बुधली आहे पहा, त्याच्यानंतर तुंबासुद्धा इथं दिसतोय पहा. अशा वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपल्या स्वयंपाकघरात वावरत असायची किंवा वापरात येत असायची. याच्यामध्ये पहा कासंडी म्हणजे चरवी, कावळा, वाडगा, बुधली ही जी भांडी आहे ही भांडी दूध व दुधाचे पदार्थ साठवण्यासाठी याचा वापर केला जायचा पहा.
आणि खाली जी नावं आलेली आहेत बुडकुली, ओगराळी, पळी, तसराळी, कुंडी, ही भांडी लाकडी किंवा धातूंचे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे म्हणजे लाकडापासून बनवलेले असायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धातूपासून बनवलेले हे चमचे आहेत लहान मोठ्या आकाराचे. त्याला ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा, बुडकुली असं म्हटलं जातं. पण अशा कितीतरी नावाची भांडी स्वयंपाकघरात आपल्या असायची, त्यांचं वास्तव्य असायचं, राहत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे. आता अलीकडच्या काळामध्ये गॅसचा शोध लागला आणि गॅसचा शोध लागल्याबरोबर चूल आणि चुलीवर स्वयंपाक करणं गृहिणीनं थांबवलं. ते प्रमाण कमी झालं. शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आता स्वयंपाक हा शेगडीवर केला जातो, गॅसवर केला जातो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे लोण पसरलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता तुम्हाला चूल ही शेतकऱ्याकडे पाहायला भेटेल किंवा क्वचितच पाहायला भेटेल, परंतु सगळीकडे आता चुलीची जागा ही गॅसच्या शेगडीनं घेतलेली आहे. कारण गॅसवर आता स्वयंपाक केला जातो, त्याच्यामुळं वेळ वाचतो आणि आपला फायदाही होतो. मंदा म्हणाली, पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? उखळ म्हणाले, नाही, तसं नाही. या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो. म्हणजे भांडी बनवणं मातीपासून बंद झालं नाही, उलट एक माती वापरण्याची एक परंपरा किंवा भांडी संस्कृतीचा पाया म्हणून तिला जपलेला आहे. आजही मातीपासून अनेक भांडी तयार होताना आपल्याला दिसतात. पहा, तुम्हाला इथं चित्रामध्ये दाखवलेली आहेत. पहा, गाडगे आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरचं झाकण आहे किंवा डेरा असेल, मटका असेल, पाणी पिण्याची सुरई असेल. पहा, ही सगळी भांडी मातीपासून बनवलेली असतात. म्हणजे ही जी संस्कृती आहे मातीपासून भांडी बनवण्याची, ती आजसुद्धा मानवानं जपलेली आहे असं उखळ इथं सांगत आहे. त्यावर जाते काय म्हणाले पहा, आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरॅमिक्स यांचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहे. झाकणाच्या भांड्यांचा प्रसार झाला. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम, तसंच रत्नजडित सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या. म्हणजे पहा, जसजसा काळ बदलत गेला, जसजसे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागत गेले, तसतसे माणसानं भांड्यांमध्ये सुद्धा बदल केले. पहा, धातूंचा शोध लागला की माणसानं त्या धातूपासून वेगळ्या प्रकारची भांडी निर्माण केलेली आहे. इथं सुद्धा ज्या चिनी मातीची भांडी नवीन आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर होताना आपल्याला दिसतोय. पहा, सिरॅमिक्सचा वापर आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय. सिरॅमिक्स म्हणजे चिनी मातीची भांडी. पहा, अशा याशिवाय अलीकडच्या काळामध्ये भांड्यावरचं झाकण असलेली भांडी. पहा, झाकणाची भांडी. आज पातेलंसुद्धा पातेल्यावर सुद्धा झाकण येऊ लागलेलं आहे. पहा, किंवा किटली असते पाच्याची, त्याच्यावर झाकण असते. पहा, वेगवेगळ्या प्रकारची जी भांडी अलीकडच्या काळामध्ये निघालेली आहे ती झाकणाची भांडी आहेत. पहा, तिचा प्रसार जास्त होत चाललेला आहे. याशिवाय त्यांचा रंग, आकार, त्याच्यावरील नक्षीकाम, रत्नजडित वेगवेगळ्या प्रकारची सुरया, अशी वेगवेगळ्या प्रकारची कलात्मक भांडी आज आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पहा, म्हणजे भांड्यांमध्ये जसे धातू आले तशाच प्रकारे भांड्यांचा वेगवेगळ्या प्रकारे विकास होत असलेला आपल्याला दिसतोय. मग तो आकाराच्या बाबतीत असो, रंगांच्या बाबतीत असो, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षीकामाच्या बाबतीत असो, वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपणाला मानवानं तयार केलेली दिसून येतात. मग त्यानंतर आदिती काय म्हणते पहा. आदिती म्हणाली, हो हो, हे अगदी खरं आहे. आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहे. खलबत्ता म्हणाला, प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी
आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. प्रशांत म्हणाला, एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग झालेलं आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणार. म्हणजे पहा मित्रांनो, आधी तिने सांगितलं की तिच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहे. त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील आहे, त्यानंतर नॉनस्टिकची भांडी आहेत. नॉनस्टिकची भांडी तुम्हाला माहीत असतील, आतल्या बाजूला जे आपण उत्तप्पा वगैरे बनवतो मसाला डोसा बनवतो त्याच्या भांड्याला आतल्या बाजूला एक वेगळ्या प्रकारचं कव्हर चढवलेलं असतं. इथं आहे नॉनस्टिकचं एक भांडं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. नॉनस्टिक कोटेड मेटलची, त्याच्यानंतर कोटेड म्हणजे आवरण घातलेली, मेटलचं दुसऱ्या धातूचं आवरण घातलेली भांडीसुद्धा निर्माण केलेली असतात. ती आधी तिच्या घरी आहेत. खलबत्ता काय म्हणाला मग, प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. माणूस हा नेहमी आपला फायदा पाहतो आणि त्याच्यामुळं सहजपणे उपलब्ध होणारी, वापरण्यास सोपी असणारी भांडी तो खरेदी करत असतो. आता सोन्या चांदीची भांडी माणसाने घ्यायचं ठरवलं तर ते गरीब माणसाला शक्य आहे का हो? सर्वसामान्य माणसाला ते शक्य आहे का? ते शक्य नाही. आणि म्हणून स्वतःच्या खिशाला परवडणारी भांडी आणि सहजपणे उपलब्ध होणारी भांडी, वापरण्यास सोपी असणारी भांडी मनुष्य खरेदी करत असतो हे खलबत्त्याने सांगितलं. त्याच्यानंतर प्रशांत म्हणाला, म्हणजे एकंदरीत काय आहे तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य असं अंग आहे, अभिन्न असं अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी वस्ती आहे, जिथं जिथं मानवी समाज आहे, तिथं तिथं भांडी ही आहेतच. भांड्यांचं महत्त्व सगळ्या भांड्यांनी सांगितल्यानंतर आदिती काय म्हणते पहा, आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली. आदितीला खूप मजा आली, याशिवाय अरुणला मजा आली, इतर मंदा वगैरे जे होते त्या सर्वांना मजा आली, कारण या भांड्यांनी, मग ती जातं असेल, वरवंटा पाटा असेल, मुसळ असेल, दगडी पाटा असेल, काटवट असेल, या सर्वांनी भांड्यांचा इतिहास सांगितला. भांड्यांचा इतिहास सांगत असताना जसजसा धातूंचा शोध लागला आणि धातूंचा शोध लागल्याबरोबर माणसानं आपल्याला सहजरित्या उत्पन्न मिळतील अशी भांडी कशी निर्माण केली हेही सांगितलं. आणि त्याच्यामुळं भांड्यांच्या दुनियेची सफर, भांड्यांच्या दुनियेचा प्रवास या मुलांना झाला. त्यांना भांड्यांबद्दलची सर्व माहिती मिळाली आणि म्हणून आदितीनं शेवटी यांचं आभार मानलं. असं इथं या पाठामध्ये, या छोट्याशा नाट्यांशामध्ये सांगितलेलं आहे. मुलांनो, आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. तर पहिला प्रश्न काय आहे पहा. प्रश्न पहिला आहे, खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा. तर पहिला प्रश्न आहे, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. कारण लिहायचं आहे. तर काय कारण असेल? कारण शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली. दुसरा प्रश्न आहे, पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. तर त्याचं काय कारण होतं? त्याचं कारण आहे, नंबर 1, लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. नंबर 2, त्यावेळी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा शोधही लागलेला नव्हता. नंबर 3, पूर्वी घराच्या परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या. नंबर 4, केळीची पाने सहजपणे उपलब्ध होत असायची.
नंबर 5, केळीचे पान मऊ व लवचिक असते. नंबर 6, भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे आणि म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. नंबर 3 प्रश्न आहे पहा, आज घरोघरी मिक्सर वापरतात का वापरतात? तर त्याचं कारण आहे, कारण पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत पूर्वी होती. मिक्सरमुळे काम, वेळ वाचतो व कष्टही कमी लागते, म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात. प्रश्न 4 आहे, मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा? कारण मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात, जास्त काळ ताजे राहतात, म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. याशिवाय माती ही सहजपणे उपलब्ध होते, हेही कारण आपल्याला सांगता येईल. पहा प्रश्न 2 आहे, खालील आकृती पूर्ण करा. मानवाने ज्या भांड्यापासून भांडी बनवली ते घटक, कितीतरी घटक सांगता येतील. पहा त्याच्यामध्ये माती आहे, दगड आहे, लाकूड, चामडे, लोखंड, तांबे, शिशे, चांदी इत्यादी. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. 2 उदाहरणे लिहा. त्याच्यामध्ये पहा. नंबर 1, मातीची भांडी. उत्तरे मडकी, रांजण. चामड्यापासून बनवलेली भांडी. उत्तरे बुधले, पखाली. त्याच्यानंतर लाकडी भांडी. त्याचं उत्तर येईल काटवट, उखळी. तांब्याची भांडी, हंडा, ढंगाळ. त्याच्यानंतर चिनी मातीची भांडी. त्याच्यामध्ये किटली, सुरई. नॉनस्टिकची भांडी, तवा, कढई. काचेची भांडी, ग्लास, कप. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, यांना काय म्हणाल? जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट, पत्रावळ. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे, तस्त. दुधासाठीचे भांडे, चरबी. ताकासाठीचे भांडे, कावळा. पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे, घंटा. यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा. कंसामध्ये शब्द आहेत पहा. अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगळे सोयरे. संत तुकारामांनी वृक्षांना सगळे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला. इथं सगळे सोयरे हा शब्द येईल पहा. त्याच्यानंतर टिंबटिंब वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात. नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात. त्याच्यानंतर आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. होण्याच्या ऐवजी इथं तुम्हाला झाले हा बदल करावा लागेल. आणि शेवटची गाळलेली जागा आहे. कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. माहिती मिळवा. उन्हाळ्यात माठाला ओले सुती कापड का गुंडाळतात? याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, उत्तर आहे उन्हाळ्यात माठाला गुंडाळलेले ओले सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळे माठातील पाणी थंड राहते. म्हणून माठाला ओले सुती कापड गुंडाळतात. प्रश्न 2 आहे. मातीचा माठ, रांजण जमिनीत का पुरतात? त्याचं कारण हे आहे, मातीतील खोल थरामध्ये पृष्ठभागावरची उष्णता खाली झिरपत नाही. त्यामुळे माठ किंवा रांजण
यातील पाणी थंड राहते म्हणून मातीचा माठ रांजण जमिनीत पुरतात. तिसरा प्रश्न आहे, बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा? उत्तर, लोखंडी वस्तू टिकाऊ असतात. लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकामात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात? त्याचं कारण आहे, लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात भाजी करतात कारण कमी इंधनात लोखंड लवकर तापते व भाजी लवकर शिजते म्हणून. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते? उत्तर आहे, फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतला जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखाऱ्यावर जमलेली राख उडून जाते. शिवाय चूल पेटवताना आपले तोंड जाळापासून दूर राहू शकते म्हणून चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली जाते. धन्यवाद मित्रांनो, याबरोबरच हा पाठ संपलेला आहे. आपण जरूर आपल्याला आवडल्यास या पाठास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.